विसरलो. I am Mr. Ravindra Bhalerav and I welcome you to my channel that is English for Learners. आणि हो, ही जी व्हिडिओ आहे स्टार्ट टू एंड एक सलग बघा, म्हणजे ह्या कवितेचा मीनिंग तुम्हाला व्यवस्थित समजेल. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Let's begin to learn the poem Walk a Little Slower Daddy. Actually, the poet's name is not mentioned, so we can say the poet is anonymous. First of all, I shall read the poem loudly, and students, we have to listen it silently. Let's listen. The name of the poem is Walk a Little Slower, Daddy. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Let's see explanation in detail. चला तर आपण सविस्तरपणे या कवितेची माहिती घेऊया. मित्रांनो, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी या कवितेची जी स्टोरी आहे आणि या स्टोरीमध्ये दोन कॅरेक्टर्स आपल्याला दिसतील. दोन पात्र आहेत त्या स्टोरीमध्ये. वन इज अ लिटिल चाइल्ड अँड सेकंड वन इज अ फादर. तर चाइल्ड आणि फादर हे दोन कॅरेक्टर आहेत आणि या स्टोरीमध्ये आपल्याला असं दिसून येईल, अ चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. ते जे लहान मूल आहे आपल्या वडिलांशी बोलत आहे. द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू इट्स फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर. या कवितेमध्ये वारंवार आपल्याला दिसून येईल की ते जे लहान चाइल्ड आहे वडिलांना हळूहळू चालण्यास विनंती करीत आहे. चला तर आपण सविस्तरपणे लाईन वाईज याचं एक्सप्लेनेशन बघूया. लेट्स सी द फर्स्ट टू लाईन्स. पहिल्या दोन ओळी बघा. द लाईन्स आर वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी said a little child so small. So in this line, या ओळीमध्ये द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. ते चाइल्ड आपल्या वडिलाशी बोलत आहे. ओके. वॉक अ लिटिल. अ लिटिल मीन्स अ फ्यू, थोडेसे. इफ आय आस्क द क्वेश्चन ऑन दिस टू लाईन्स, या दोन ओळीत मी जर प्रश्न विचारला, व्हॉट डिड चाइल्ड से टू इट्स फादर. या ओळीमध्ये या ओळीमध्ये ते चाइल्ड आपल्या वडिलांना काय म्हणाले, तर आन्सर काय येईल, द चाइल्ड सेड टू इट्स फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर. ते चाइल्ड या ओळीमध्ये दोन ओळीमध्ये काय बोलतो की तुम्ही थोडे हळूहळू चाला. इन शॉर्ट, द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग इट्स फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर. वाय डज चाइल्ड रिक्वेस्ट इट्स फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर. तर असा प्रश्न आपण क्रिएट केला की ते वडिलांना हळूहळू चालण्यास का सांगत असावे. कारण द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड द ॲक्शन्स ऑफ इट्स फादर. का हळू चालायला सांगतोय. द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड. त्या चाइल्डला, त्या लहान मुलाला समजून घ्यायचं आहे. द ॲक्शन्स ऑफ इट्स फादर बेटर. त्याच्या वडिलांची जी ॲक्शन आहे, आता इथे चालण्याची ॲक्शन घेऊ नका. ॲक्शनचा मिनिंग तुम्ही घेऊ शकता की वडिलांची जे बिहेविंग आहे, त्यांची वागणूक आहे, त्यांचं जे नेचर आहे, स्वभाव आहे, टॉकिंग स्टाईल आहे, थॉट्स आहेत, त्यांचे विचार, फिलिंग्स, इमोशन, सोशल बिहेव, या सगळ्या गोष्टी द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड. या सगळ्या गोष्टी त्या चाइल्डला समजून घ्यायच्या आहेत. म्हणून द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. नेक्स्ट टू लाईन्स आर लाईक दिस. आय एम फॉलोईंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. ते चाइल्ड काय बोलते, आय एम फॉलोईंग, मी फॉलो करीत आहे. फॉलोईंग मीन्स, ॲक्च्युली द फॉलो मीन्स टू गो इन द सेम डायरेक्शन ॲज अ रोड ऑर द पाथ. फॉलो म्हणजे एका सेम डिरेक्शनने जाणे,
त्यांच्या मार्गाने जाणे. द चाइल्ड सेज आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स. जर आपण शब्दशः मराठीमध्ये अर्थ घेतला तर असं होईल की मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचं अनुकरण करीत आहे, तुमच्या पाठीपाठी येत आहे. पण इथे अर्थ आपण हा घेऊया, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स मीन्स द चाइल्ड वॉन्ट्स टू फॉलो. ते चाइल्ड वडिलांचं फॉलो करीत आहे, अनुकरण करीत आहे. वी कॅन से द चाइल्ड इज कॉपिंग, इमिटेटिंग द लाईफस्टाईल ऑफ इट्स फादर. आपण असंही म्हणू शकतो की चाइल्डला वडिलांची लाईफस्टाईल, त्यांची जी जीवन जगण्याची पद्धत आहे त्याची ती कॉपी करायचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी त्यांना हळूहळू चालण्यासाठी सांगतो. वाय द लिटल चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू फादर टू वॉक स्लोली, बिकॉज द चाइल्ड इज फॉलोइंग हिज फादर्स फूटस्टेप. तो त्याच्या वडिलांच्या लाईफस्टाईलचं अनुकरण तो करीत आहे आणि ते समजून घेण्यासाठी त्यांना तो हळूहळू चालण्यास सांगत आहे. सो इन शॉर्ट आपण वी कॅन से दॅट इट वॉन्ट्स टू फॉलो द सेम वे ऑफ लाईफ. वडील ज्या पद्धतीने त्यांचं लाईफ जगतात त्या लाईफला ही वॉन्ट्स टू फॉलो, त्याला तो अनुकरण करू इच्छित आहे. नेक्स्ट लाईन, अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आय डोंट वॉन्ट टू फॉल मीन्स द चाइल्ड सेज द चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू बी फेल्युअर इन लाईफ. चाइल्डला त्याच्या लाईफमध्ये अपयशी व्हायचं नाही आहे. द चाइल्ड इज कॉपिंग, द चाइल्ड इज फॉलोइंग इट्स फादर्स लाईफस्टाईल. तो त्याच्या वडिलांचं अनुकरण करीत आहे, वडिलांच्या पाठीपाठी चालत आहे, पावलावरती पाऊल ठेवून चालत आहे. म्हणजे काय, वडिलांच्या लाईफस्टाईलचं तो अनुकरण करीत आहेत. आणि ते जर चुकीचं वागले तर अल्टिमेटली काय होऊ शकतं, चाइल्ड ऑल्सो मे बी बिहेव इन अ रॉंग वे इन फ्युचरमध्ये तो पण चुकीच्या पद्धतीने वागेल. सो इट मे बी पॉसिबल ही विल बी फेल इन हिज लाईफ. अशी शक्यता आहे की चुकीचं वागल्यामुळे तो आपल्या फ्युचरमध्ये आयुष्यामध्ये फेल होऊ शकतो, अपयशी ठरू शकतो. म्हणून तो काय बोलतो, आय डोंट वॉन्ट टू फॉल मीन्स आय डोंट वॉन्ट टू बी फेल्युअर इन माय लाईफ. दॅट इज वाय द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू द फादर टू वॉक अ लिटल स्लो. म्हणून तो थोडेसे हळू चालण्यासाठी विनंती करीत आहे. नेक्स्ट स्टांजा नंबर 2 अँड फर्स्ट 2 लाईन्स आर, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. अर्थात फर्स्ट लाईनमध्ये तो मुलगा, ते लहान मूल वडिलांना काय बोलतो, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. म्हणजे काही वेळा तुमचे जे पाऊलं पडतात, तुमच्या ज्या स्टेप्स चालण्याच्या आहेत तो खूप वेगाने पडतात. स्टेप्सचा मिनिंग इथे ॲक्शन घ्या. द फादर्स ॲक्शन, फादर्स ॲक्टिव्हिटीज. ओके, म्हणजे वडिलांची जी काही वागणूक आहे ती ॲक्टिव्हिटीज, ॲक्शन या अर्थाने घ्या. व्हेरी फास्ट, व्हेरी क्विकली. समटाइम्स द फादर्स ॲक्शन्स आर सो फास्ट, too quick, so that child cannot follow them properly. वडिलांचे जे काही वागणुकी आहे, त्यांची जी कृती आहेत, ॲक्शन्स आहेत, ते अतिशय वेगाने असल्या कारणाने तो चाइल्ड काय करू शकत नाही, त्या ॲक्शनचं, त्यांच्या कृतीचं अनुकरण करू शकत नाही, फॉलो करू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही. म्हणून तो काल तुमच्या काही वेळा तुमच्या ॲक्शन्स खूप फास्ट असतात. म्हणून त्याला लाईन्स काय दिले, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. म्हणजे समटाइम्स दे आर हार्ड टू सी मीन्स समटाइम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर, त्या वडिलांच्या ज्या कृती आहेत, त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, आर सो डिफिकल्ट, त्या खूप कठीण मुलासाठी आहे, दॅट चाइल्ड कॅन नॉट अंडरस्टँड. ते काय करतात त्या मुलाला समजू शकत नाहीत. ऑब्झर्व अँड, त्याने जर ऑब्झर्वेशन केलं तर तो कॅन नॉट अंडरस्टँड. सो इन शॉर्ट आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो, चाइल्ड काय बोलतो, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. काही वेळा तुमची पावलं खूप वेगाने पडतात, म्हणजे काही वेळा तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप वेगाने असतात आणि मला ते समजण्यास कठीण जाते. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. हार्ड टू सी म्हणजे मला ते कळत नाहीत. म्हणजे आय कॅन नॉट, द चाइल्ड सेज, चाइल्ड कॅन नॉट अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटीज, द ॲक्शन्स, द बिहेवियर ऑफ इट्स फादर. वडिलांच्या कृती तो समजू शकत नाही आणि
म्हणून तो काय पुढच्या 2 ओळी बोलतो, सो म्हणून वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, म्हणून डॅडी तुम्ही थोडे हळूहळू चाला. म्हणजे हळूहळू चाला म्हणजे तुमच्या ज्या काही कृती तुम्ही आयुष्यामध्ये करताय त्या मला समजण्यायोग्य पद्धतीने ते करा. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. आणि पुढच्या वळीमध्ये ते लहान मूल काय बोलते, यू आर लीडिंग मी, तुम्ही मला लीड करीत आहात. लीड करणे म्हणजे पुढे घेऊन जाणे. टू शोईंग द वे ऑफ लाईफ, तुम्ही मला माझ्या लाईफचा मार्ग दाखवित आहात. आणि या मार्ग दाखवित असताना यू शुड नॉट वॉक फास्टली, तुम्ही वेगाने चालू नका. म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या काय कृती आहेत त्या कठीण अशा करू नका, त्या चांगल्या असाव्यात, योग्य असाव्यात. यू आर लीडिंग मी याचा आपण अर्थ सांगू शकतो. द फादर इज द चाइल्ड्स रोल मॉडेल इन लाईफ, त्या मुलासाठी त्याचे वडील काय रोल मॉडेल आहे, आदर्श आहेत, हिरो. द फादर इज हिरो फॉर दॅट चाइल्ड. म्हणून ते काय बोलते, ते मूल काय बोलतो, यू आर लीडिंग मी, तुम्ही मला लीड करताय, मला घेऊन जाताय. यू आर माय हिरो, यू आर माय रोल मॉडेल. सो म्हणून यू वॉक लिटल स्लोअर, म्हणून तुम्ही थोडे हळूहळू चाला. नेक्स्ट स्टांजा, फर्स्ट 2 लाईन्स आर, पुढच्या स्टांजामधल्या पहिल्या 2 ओळी या प्रकारे आहेत. सम डे वेन आय ॲम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. द चाइल्ड सेज सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. समडे म्हणजे एक दिवस, इन फ्युचर, वन डे मी काय होईल, आय ॲम ऑल ग्रोन अप, मी पूर्णपणे ग्रोन अप झालेलं असेल. ग्रोन अप मीन्स ॲन ॲडल्ट, अ मॅच्युअर पर्सन, रिस्पॉन्सिबल पर्सन आपण म्हणू शकतो. एक दिवस मी देखील तुमच्यासारखा मोठा झालेलो असेल. सो इन इंग्लिश वी कॅन से दॅट वन डे द लिटल चाइल्ड से दॅट ही विल बी कम्प्लिटली ग्रोन अप, तो पूर्णपणे मोठा झालेला असेल. आणि पुढे काय बोलतो द चाइल्ड, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि म्हणून मी एक दिवस मोठा होणार आहे. म्हणून यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी मीन्स इट वॉन्ट्स टू बी एक्झॅक्टली लाईक इट्स फादर. जसे तुम्ही आहात, यू आर, तुम्ही आहात. व्हॉट आय वॉन्ट टू बी, मला पण देखील तुमच्यासारखं बनायचं आहे. एक्झॅक्टली आय वॉन्ट टू बी लाईक यू इन फ्युचर वेन आय विल बी ग्रोन अप. जेव्हा मी पूर्णपणे तुमच्यासारखा मोठा झालेलो असेल फ्युचरमध्ये, तेव्हा मला एक्झॅक्टली अगदी तंतोतंत तुमच्यासारखं बनायचं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला योग्य मार्ग दाखवलात, योग्य दिशेने तुम्ही वागत असाल तर मी योग्य व्यक्ती बनणार आहे. आणि पुढच्या 2 ओळीमध्ये मुलगा काय बोलतो, देन आय विल हॅव अ चाइल्ड, लिटल चाइल्ड, इन फ्युचर वेन आय विल बी ग्रोन अप, जेव्हा मी फ्युचरमध्ये मोठा होईन आणि मला सुद्धा तेव्हा काय होतील, देन आय विल हॅव अ चाइल्ड, लिटल चाइल्ड, मला देखील लहान मूल असेल, मला देखील मुलं होतील, माझं लग्न होईल, मला मूल होईल. आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. अँड पुढच्या वळीमध्ये हू विल वॉन्ट टू फॉलो मी, इथे हूचा अर्थ कोण घ्यायचा, हू म्हणजे ते चाइल्डसाठी हा शब्द आलेला आहे. दॅट चाइल्ड वॉन्ट टू फॉलो मी, मी मोठा झाल्यानंतर माझं जे मूल होईल ते माझं मूल मला फॉलो करेल, माझं अनुकरण करेल, माझ्या पावलावरती पाऊल टाकून पुढे चालण्याचा आयुष्यामध्ये प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे आज मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमच्या वागणुकीचं अनुकरण करीत आहे, तशा प्रकारे मी मोठा झाल्यानंतर माझं मूल माझं अनुकरण करेल. सो इन इंग्लिश इन सिम्पल वे वी कॅन से वेन द चाइल्ड विल हॅव अ लिटल चाइल्ड, म्हणजे ह्याच आजच्या चाइल्डला मोठा झाल्यानंतर जेव्हा छोटे मुलं होतील, दॅट चाइल्ड विल फॉलो इन द फूटस्टेप ऑफ इट्स फादर, आणि ते चाइल्ड हा फादर असल्यामुळे त्याला फॉलो करेल. म्हणून आजचा, सो इन शॉर्ट द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग यू वॉक लिटल स्लोअर डॅडी बिकॉज वन डे आय विल बी ग्रोन अप, आय विल हॅव अ चाइल्ड अँड माय चाइल्ड विल फॉलो मी. इफ यू मेक मिस्टेक आय टू मी विल बी मेक मिस्टेक, मी सुद्धा मिस्टेक करील. अँड माय फ्युचर चाइल्ड विल ऑल्सो मेक मिस्टेक, माझं फ्युचरमधलं होणारं मूलसुद्धा मिस्टेक करेल. दॅट इज वाय यू वॉक अ लिटल स्लोअर मीन्स यू शुड हॅव युअर ॲक्टिव्हिटीज करेक्टली अँड राईटली. तुमच्या सर्व गुण, तुमच्या कृती चांगल्या प्रकारे असू देत,
की ज्याचा मला माझ्या आयुष्यामध्ये इट विल बी बेनिफिटेड फॉर मी इन माय लाईफ. लेट्स सी द नेक्स्ट स्टंजा, लास्ट स्टंजा. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. फर्स्ट लाईनचा आपण मिनिंग बघूया. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, जर मराठी अर्थाचा आहे तसा घेतला तर मला अगदी तुमच्यासारखं नेतृत्व करायचं आहे. म्हणजे काय, आपल्याच्या अगोदरच्या स्टांजामध्ये म्हटलेलं आहे ना, आय विल बी इन फ्युचर आय विल बी अ ग्रोन अप पर्सन. भविष्यामध्ये मी तुमच्यासारखा ग्रोनअप झालेला असेल, एक वडील झालेलो असेल, आणि तेव्हा मला काय करायचं आहे मोठा झाल्यानंतर, आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, मला अगदी तुमच्यासारखं नेतृत्व करायचं आहे, माझ्या मुलाला शिकवायचं आहे. म्हणजेच काय, द चाइल्ड हू इज ग्रोन अप नाव वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. म्हणजे इथे ते चाइल्ड काय बोलतो, मला तुमच्यासारखं नेतृत्व करायचं म्हणजे काय, मी मोठा झाल्यानंतर मला माझ्या मुलाला देखील तुमच्यासारखं योग्य मार्ग दाखवायचा आहे. आय विल गाईड माय चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि पुढच्या वेळीमध्ये तो काय बोलतो, आणि नो दॅट आय वॉज ट्रू म्हणजे मला ठाऊक आहे मी सत्य आहे. जेव्हा मी मोठा झाला असेल तो मी खरं असणार आहे, माझ्या सर्व ॲक्टिव्हिटीज ट्रू असतील, राईट असतील, कारण नाव आय एम फॉलोईंग यू, आज मी तुमचं अनुकरण करतोय, आणि यू आर करेक्ट, यू आर राईट पर्सन, तुम्ही योग्य व्यक्ती आहात, यू आर माय आयडॉल, यू आर माय हिरो. अँड नो दॅट आय वॉज ट्रू मीन्स द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडंट, ते मूल पूर्णपणे कॉन्फिडंट आहे. कशाबद्दल, अबाउट हिज ओपिनियन, जजमेंट अँड ॲक्शन्स इन हिज लाईफ. कशाबद्दल तो कॉन्फिडंट आहे की इन फ्युचर वेन द चाइल्ड विल ग्रोन अप, की फ्युचरमध्ये जेव्हा मी पूर्णपणे मोठा झालेलो असेल, तेव्हा एक फादर बनलेलो असेल, दॅट टाइम आय विल बी ट्रू, आय विल बी करेक्ट, मी करेक्ट असेल, मी योग्य असेल, याबद्दल तो कॉन्फिडंट आहे. ही वॉज करेक्ट अँड सिन्सिअर थ्रू आउट हिज लाईफ लाईक हिज फादर. कारण माझे आज जे वडील आहेत ते एकदम सिन्सिअर आहेत, करेक्ट आहेत, आणि मी त्यांचं अनुकरण केल्यामुळे इन फ्युचर आय कॉन्फिडेंटली कॅन से, भविष्यामध्ये मी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, आय विल बी ट्रू. आय नो, मला माहिती आहे मी ट्रू असेल, सत्य असेल. सो नेक्स्ट टू लाईन, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. मी प्रत्येक गोष्ट तुमची अनुकरण करीत आहे, तुम्ही माझे हिरो आहात, त्यामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. म्हणजे तुम्ही जरा स्लो चाला, म्हणजे योग्य ॲक्टिव्हिटीज करा. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू, मला तुम्हालाच फॉलो करायचे, तुम्हालाच अनुकरण करायचे. दॅट इज वाय यू शुड हॅव डू युअर ॲक्टिव्हिटीज करेक्टली, राईटली अँड इन अ प्रॉपर वे. योग्य मार्गाने तुमच्या ॲक्टिव्हिटीज किंवा कृती, तुमचे विचार असू देत. फ्रेंड्स, आय होप you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.